आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे जे आहेत. सुनीलजी सकाळी या ठिकाणी बच्चू कडू आले होते आणि बच्चू कडूंनी एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तो म्हणजे प्रामुख्याने सांगायचं झालं तर बच्चू कडू यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की आमच्यासोबत सचिन आलेला आहे, बाकीची टीम देखील आमच्यासोबत लवकरच येईल. आता ही टीम नेमकी कोण आहे, शिवसेनेतले आणखी कोण नेते वाटेवर आहेत असं बच्चू कडूंना म्हणायचं आहे? आता मला माहीत नाही, बच्चू कडू जर ज्योतिषी असतील तर त्यांना हे माहिती असेल, परंतु मला तर हे माहिती नाही. दुसरी गोष्ट बघा, जो जातोय त्याला उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे, ज्यांना कोणाला जायचं आहे ते जाऊ शकतात, आम्ही रोखणार नाही, बरोबर आहे. परंतु जो जातोय तो काहीतरी मिळेल किंवा काहीतरी मिळवण्याच्या हेतूने जातोय. तुम्ही सगळ्याच लोकांकडे त्या दृष्टीने बघू नका. आज अनेक निष्ठावान कार्यकर्ते जे तळागाळात काम करतात ते आमचे तिथेच थांबले आहेत. ते त्यांना कोण आला तो कोण गेला याच्याशी मतलब नाही, त्यांना जनतेशी बांधिलकी आहे, त्यांचं काम करत राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आता बच्चू कडू यांचे इकडचं जे काही राजकीय भाष्य आहे, मी तर काय ऐकलेलं नाही आहे, परंतु त्यांनी राजकीय भाष्य केलेलं असेल त्या संदर्भाने तर त्यांच्याकडे ती माहिती असेल. आणि जर आता एक सांगा, जाणारच असेल तर त्याला आम्ही थांबवू शकत नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे जाऊन जर त्यांचा फायदा होणार असेल, त्यांचा पक्ष चांगल्या तऱ्हेने चालणार असेल तर मग त्यांची ती आशा असेल तर त्याच्यामध्ये आम्ही कशाला खोडा घाला. काही विरोधकांनी आपल्या नावावरती देखील शिक्कामोर्तब केलेला की आपणही लवकरच येणार आहात. गेले सातत्याने ही ज्यावेळेला हे फोडाफोडीचं सुरू झाले 2 वर्षापासून, तेव्हापासून माझं नाव सातत्याने येत आहे. आपल्यावर प्रेम विरोधकांचं जास्त दिसतंय, सत्ताधाऱ्यांचं विशेषतः. मला आता कळत नाही मिडियाचं आहे की विरोधकांचं आहे ते. दुसरी गोष्ट, बच्चू कडू म्हणताना असं देखील म्हटलेत, आमच्याकडे जी इन्कमिंग वाढलेली आहे यांच्यामुळे विरोधकांसह आमच्यासोबत असलेल्या सत्ताधाऱ्यांना देखील त्याचा धाक बसलेला आहे. आता एक आहे की म्हणजे मला बच्चू कडूंच्या भाष्यावरती त्यांना क्रॉस करायचं नाही, परंतु एक मात्र नक्की आहे की ज्यांनी वेगवेगळ्या आशा ठेवून ते ह्या सगळ्या पदावर डोळा ठेवून त्यांच्याकडे गेले होते, आज त्यांची निराशा झालेली आहे. त्यांच्या अंतर्गत त्यांचा तो प्रश्न आहे, परंतु शेवटी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे नैराश्य त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे ते आता तेवढं पण त्यांना पण सोपं नाही आहे. भविष्यात त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या मार्गाने उघड होत राहतील. ते म्हणताना असं म्हटले की आमच्या जी इन्कमिंग वाढलेली आहे, विरोध तर ठीक आहे, पण महायुतीतल्याच मित्र पक्षांना देखील तो एक धाक बसलेला आहे. आता त्यांच्या मित्रपक्षांनी धडा घ्यावा याच्यातनं की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे ते. तर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नक्कीच मित्रपक्षाने यातून धडा घ्यावा की नेमकं बच्चू कडूंना काय वाटतंय या संदर्भात सुनील शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केलेली आहे. पुढे जर्नलिस्ट अनिल मार्गेसह सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.